महाराष्ट्रात असा एक किल्ला आहे जिथे तलवारीचा आवाज नाही, तर ऐकू येतो तो फक्त रामनामाचा गजर. आपण जातो आहे समर्थ रामदास स्वामींच्या सज्जनगडावर. जय जय रघुवीर समर्थ. सज्जनगड. सज्जनगड हा किल्ला म्हणजेच समर्थ रामदास स्वामी येथे राहत होते आणि शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींना येथे वारंवार भेटायला येत होते. प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवते आणि वर पोहोचल्यावरचे दिसणारं दृश्य आहे खरंच शब्दात सांगता येणार नाही. आता आम्ही एक एक पायरी चढत वरती जातो आहोत. गडाच्या बऱ्याच अंतरापर्यंत गाडी येते. गाडीने आल्यानंतर जवळपास 200 ते 250 पायऱ्या आपल्याला वरती चढाव्या लागतात. अगदी छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. बघताय त्या आजी देखील या पायऱ्या चढून वर जाऊ शकतात आहे. आपण जर काही दिवसानंतर इथे 6 महिन्यानंतर जर येणार असाल तर संपूर्ण वरपर्यंत एक रस्त्याचं काम सुरू आहे आणि तुम्हाला मग या पायऱ्या देखील चढायची गरज पडणार नाही. तुम्ही सरळ किल्ल्यावरती जाऊ शकता. असा हा सज्जनगड. आता आपण सज्जनगडावर पोहोचतो आहोत. सज्जनगड म्हणजे फक्त एक किल्ला नाही, तर तो आहे श्रद्धेचा, शांततेचा आणि अध्यात्माचा प्रवास. श्री रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिलेला, तू राजा हो. आणि शिवाजी महाराज राजे झाले. त्यासाठी शिवाजी महाराजांना अथक परिश्रम घ्यावे लागले. अनेक मावळे गोळा करून शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध लढाई केली आणि असा राजा नाही, शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही. ते आमचे आराध्य दैवत आहेत. आणि आम्हाला सज्जनगडाचं महत्त्व म्हणजेच रामदास स्वामींचं वास्तव्य या गडावर होतं, म्हणून आम्हाला सज्जनगडावर यायची फार इच्छा होती. आज तो अलभ्य योग जुळून आला आणि आम्ही सज्जनगडावर पोहोचलो. आनंद, अति आनंद. या सज्जनगडाचं दर्शन घेण्याचा आम्हाला जो योग आला. आता आम्ही गडावर पोहोचलेलो आहे आणि गडाच्या मुख्य कार्यालयात आपण प्रवेश करतो आहे. येथून त्यांनी आम्हाला रूमची चाबी दिली. येथील सेवा अवर्णनीय आहे. कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता इथे व्यवस्थित राहण्याची सोय आहे. तसंच चहा, नाश्ता आणि जेवण हे सगळं विनामूल्य येथे आहे. आपल्याला जर वाटले तर आपण परत जाताना येथे देणगी देऊ शकता. आणि ही जी देणगी आहे ह्याची पावती तुम्हाला अवश्य मिळेल. असं हे सज्जनगड. आल्याबरोबर आम्हाला चहा विचारण्यात आला.
चहा घेऊन रूम घेतली आणि आम्ही आता दर्शनाला निघालो. जय जय रघुवीर समर्थ. हे आहे रामाचं मंदिर. समर्थ रामदास स्वामींनी एका अंध कारागिराकडून या राममूर्ती तयार करून घेतल्यात आणि त्याची स्थापना येथे केली आहे. येथे वैदिक अभ्यासासाठी बरेच विद्यार्थी शिकायला येतात आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण देखील येथेच आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आणि रामाचं मंदिर म्हटलं की हनुमानजी आलेतच. आता आपण जो फोटो बघितला, शिवाजी महाराज राम मंदिरामध्ये फरशी सारवताना, माझ्या आईने मला फार पूर्वी अशी कथा सांगितलेली होती की शिवाजी महाराज जेव्हा रामनवमीच्या उत्सवाला सज्जनगडावर गेले आणि समर्थ रामदास स्वामींनी सगळ्यांना कामं सांगितली, परंतु शिवाजी महाराजांना कोणतंही काम दिलं नाही. आणि शिवाजी महाराज म्हणाले की असं कसं, मला पण काम पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना राम मंदिराच्या राम मूर्तीसमोरची फरशी जी आहे ती सारवण्यास सांगितली. असा आमचा राजा, ज्याने किंतु परंतु काहीही न बाळगता राम मंदिरात रामाच्या समोरची फरशी सारवली. शिवाजी महाराज असे होते आमचे राजे, आमचं आराध्य दैवत शिवाजी महाराज. म्हणूनच या सज्जनगडावरती यायची माझी फार इच्छा होती. आता तुम्ही फोटो बघितलेला असेल, सज्जनगडावर रामदास स्वामींची समाधी आहे. या समाधीला आम्ही नमन केलं आणि संध्याकाळच्या वेळेला या गडावरून दिसणारं साताऱ्याचं दृश्य आणि समोरचे सह्याद्री पर्वताचं दृश्य बघू. मागे बघा किती छान दिसत आहे, पहाड आहे हा. इथूनच आपण आलेलो आहे वरती. इथे आपण संध्याकाळच्या वेळेला असं वॉक करायला आलेलो. हाय हॅलो. आता थोड्या वेळानंतर इकडे सूर्यास्त होणार. आकाशामध्ये तशी नारिंगी रंगाची छटा पसरलेली आहे, आमच्या मागे बघता तुम्ही. सज्जनगडाच्या शिखरावर उभं राहिल्यावर जणू आपण आकाशाच्या अगदी जवळ आलो आहोत असंच वाटतं. बघा, समोर दूरवर पसरलेले सह्याद्रीचे डोंगर, हिरवळीने नटलेल्या दऱ्या आणि त्यामधून वळण घेत जाणारी उमोंडी नदी. आपण बघता आहात किती सुंदर दृश्य आहे. खूप सारी वानरं इथे आहेत आणि त्यांचे छोटे छोटे खेळ पाहण्यात आम्ही मग्न होऊन गेलो. खूप सुंदर दृश्य आहे. संध्याकाळच्या वेळचं इथलं वातावरण आणि सूर्याची जी नारंगी रंगाची पसरलेली छटा इथल्या वातावरणाला एक वेगळाच रंग देऊन जाते. थोड्या वेळानंतर हळूहळू सूर्य मावळणार आणि सूर्य मावळताना आकाशात तयार होणारे केशरी गुलाबी रंग, खूप खूप सुंदर दृश्य. अगदी शब्दात न मावणारं असं हे दृश्य. हा बघा रस्ता, हा नवीन तयार झालेला रस्ता आहे. मी तुम्हाला सांगितलं
की आता आपल्याला 200-250 पायऱ्या चढायची गरज नाही आहे. तर या रस्त्याने जी लोक पायी येतात आहे, तर हा रस्ता बऱ्यापैकी वर येतो. आणि हा रस्ता जेव्हा वर येतो त्यानंतर हार्डली 50 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. सध्या अशी स्थिती आहे, परंतु नंतर या रस्त्याने गाडी येणार आणि हा रस्ता वरपर्यंत पूर्ण तयार होतो आहे. अशी संपूर्ण व्यवस्था येथे केलेली आहे. या गडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे, सांगितलं मी. दररोज येथे पूजा, भजन, दासबोधाचं वाचन केलं जातं. या बघा, या ज्या गाड्या ठेवलेल्या आहेत, हा वाहनतळ आहे. आणि येथे आपल्या गाड्या सुरक्षित राहतात. येथपर्यंत आता सध्या आपण येथपर्यंत गाड्या आणू शकतो आणि पुढे मग आपल्याला पायऱ्या चढाव्या लागतात. परंतु 6 महिन्यानंतर तुम्हाला पायऱ्या चढायची गरज भासणार नाही. असा हा सज्जनगड. आणि या सज्जनगडावरचं दृश्य बघा. आता सूर्य मावळतीला आलेला आहे आणि संध्याकाळचं असं हे सुंदर असं दृश्य. हा गड म्हणजेच श्रद्धेचा, शांततेचा आणि अध्यात्माचा प्रवास आहे. मला खूप वर्षापासून इच्छा होती सज्जनगडाचं दर्शन घेण्याची आणि ती आज पुरी झाली. आम्ही गाडीने प्रवास करत सज्जनगडापर्यंत पोहोचलो. इतका प्रवास झाल्यानंतरही आमचा क्षीण हे सगळं बघून लगेच उतरला. आणि इथलं वातावरण, इथली सुंदरता, इथला मावळतीचा सूर्य, इथली शांतता एकदा तरी सगळ्यांनी अनुभवायला हवी. असा हा सज्जनगड. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच ट्रॅव्हलिंगचे अनेक व्हिडिओज मी टाकत असते. सर्वसाधारणपणे तयार केलेले व्हिडिओज असतात माझे, परंतु एकदम नॅचरल असतात आणि त्या ठिकाणावर जाऊन आल्याची अनुभूती तुम्हाला नक्कीच होते. असे माझे व्हिडिओज असतात. आपण माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य प्रेस करा. बघा, आपण बोलतो आहे आणि किती सुंदर सूर्यास्त होतो आहे. हा आहे तिथे एक डॅम. या डॅमचंच पाणी वरती गडावरती येतं आणि स्वच्छ सुंदर असं पाणी. गडावर इतकी व्यवस्था केलेली आहे की आपण गेल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही. राहण्याची भक्त निवासाची सुविधा खूप छान आहे आणि मोफत प्रसाद देखील मिळतो. म्हणजेच संध्याकाळी आम्हाला संध्याकाळी प्रसाद घेण्याचा योग आला आणि आम्ही तेथे संध्याकाळी प्रसाद घेतला. महाप्रसादाची उत्तम व्यवस्था इथे केलेली आहे. मुख्य म्हणजे सज्जनगडावरती येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे समर्थ रामदास स्वामींची समाधी. समर्थ रामदास स्वामींची समाधी येथे आहे, जेथे आमच्या राजांची पावलं लागली. ज्या गडावरती आमचे राजे आले होते, आमच्या राजांची पावलं लागली असा हा गड पवित्र झालेला गड. आणि आमच्या राजांचे गुरु जेथे होते, जेथे आमच्या राजांचे गुरु राहत होते, असा आमचा सज्जनगड. आणि म्हणूनच माझी फार इच्छा होती सज्जनगडाला यायची, परंतु फार लांबून मला जमत नव्हतं. आणि आता आम्ही सज्जनगडावरती पोहोचलेलो आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ तयार केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर हे व्हिडिओज बघत चला. असा आज सज्जनगडाचा व्हिडिओ.
आणि आता आपण पुढे जाणार. सज्जनगडानंतर आपण अजिंक्यतारा जाणार आणि अजिंक्यतारा किल्ल्याचा देखील व्हिडिओ मी नक्कीच करेन. ही समाधी आहे, ही जी कल्याण म्हणून समर्थ रामदास स्वामींचे जे शिष्य होते कल्याण. तर तुम्हाला या कल्याणाविषयी मी एक कथा सांगते की समर्थ रामदास स्वामींचे जे शिष्य होते, एकदा सगळ्या बाकी शिष्यांना असं वाटत होतं की फक्त कल्याण या शिष्यालाच समर्थ रामदास स्वामी खूप चाहते आहेत, याचेच चाहते आहेत आणि हे असं का, म्हणून रामदास स्वामींनी त्याचा परिचय करून दिला. एकदा रामदास स्वामी हातात तलवार घेऊन अगदी सैरावेरा धावत सुटले. कोणताही शिष्य त्यांच्याजवळ येईना, परंतु कल्याण स्वतः समर्थ रामदास स्वामींजवळ गेला, न भिता न घाबरता, आणि समर्थ रामदास स्वामींचे पाय त्यांनी पकडले आणि म्हणाला की समजा माझा प्राण जाणार असेल तर तो माझ्या गुरुच्या पायावर जाऊ दे. आणि समर्थ रामदास स्वामींनी त्याला आलिंगन दिलं आणि म्हटलं, हा माझा खरा शिष्य. असे होते कल्याण, आणि म्हणूनच त्यांची समाधी या सज्जनगडावर आहे. तुम्ही नक्कीच या समाधीला देखील भेट द्या. परतीच्या मार्गात आम्हाला हे मोर दिसले आणि जंगल असल्यामुळे अनेक प्राणी पक्षी बघण्याचा इथे योग येतो. आपण नक्कीच या ठिकाणाला भेट द्या.